गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. तर आम्ही ठाण्यावरनं गावी जायला निघालो होतो बारप्याला. कारण आमची संकष्टी चतुर्थी होती म्हणून. तर आम्ही 1:30 वाजता निघालो असून घरनं बसनी. तर आम्ही 6 वाजता लोणावळ्यात पोहोचलो. त्यानंतर आम्ही ताईंकडे जाऊन ताईंची ॲक्टिवा घेतली आणि तिथनं आम्ही पुढचा प्रवास सुरू केला. बारप्याला जायचा. म्हणजे आम्हाला घरी यायला 8:30 वाजले होते. खूप भिजलो होतो, लचिंब झालो होतो पावसात आणि टायगर पॉइंट, बुशी डॅम म्हटलं की दुःखही आलंच. तर अंधारात आम्ही गेलो. त्यानंतर आम्ही घरी पोहोचलो, कपडे वगैरे चेंज केले. त्यानंतर मी पटकन अशी नैवेद्यासाठी भजी बनवली आणि ताई आणि भाऊजी आधीच पोहोचले होते, कारण ते लोकं मोठ्या गाडीत गेले होते. माझे बारके सासरे आणि ताई आणि भाऊजी असं ते पोहोचले होते. मग त्यांनी तोपर्यंत समोसे वगैरे लोणावळ्यात घेतले होते. आम्ही काय मागनं फक्त हार आणायचे होते आणि फळं आणायची होती 5 ते घेतले आणि आम्ही पण निघालो. त्यानंतर आम्ही घरी गेल्यानंतर त्यांचे समोसे खोलायची तयारी चालू होती, कारण मंदिरात जायचं होतं. आधीच उशीर झाला होता. चंद्र जसा असेल तशी आरती घेतात. मग 9:30 पावणे 10चा चंद्र होता. मग तयारी करून घेतली. आम्ही पण सगळं काढून वगैरे घेतलं. मग आम्ही मंदिरात गेलो आणि मग मंदिरात गेल्यानंतर आधी त्यांनी ते पूर्ण भिजले होते, त्याच्यामुळे त्यांनी टोपी पण विसरले होते. मग रुमालच त्यांनी डोक्यावरती घेतला. तर मग मी पटकन खालचं साफ वगैरे करून घेतलं आणि ताईंनी आणि त्यांनी हार बाप्पाला घालून घेतला. कारण पंचोपचार आपली देवाची पूजा करून घेतली. कारण गावातली मंडळी ही आधीच थकलेली असतात दिवसभर. त्यामध्ये पाऊस आहे, कोणाची आऊन चालू असते. त्याच्यामुळं मग ते लोकं थांबत नाहीत जास्त वेळ. चंद्रोदय झाला की मंदिरात येतात. आपल्या बाप्पाची आरती घ्यायची, नैवेद्य वगैरे दाखवायचा. काही प्रसाद असेल आपण जो आणलेला, ते लोकं घेतात आणि जातात. कारण ते थकलेले असतात. सकाळी गावाकडची लोकं लवकर उठतात. आपण काही सिटीतली लोकं आपल्याला रात्र झाल्यावरती उजाडतं आणि उजाडलं की रात्र होते असंच. आपल्याला सवय असते 12-1 वाजता झोपायची. पण गावाकडं कसं 7, 7:30, 8ला झोपून जातात सगळे. असं मग आम्ही पटपट सगळं साफ करून घेतलं आणि बाजूला 2 मूर्त्या आहेत त्यांनाही हार घालून घेतले. आपल्या हनुमंताची मूर्ती आहे एका साईडला आणि एका साईडला एक मूर्ती आहे. त्या देवाचं मला नाव नाही माहिती. मी विचारलं होतं पण मला कोणी सांगितलंच नाही लगेच, कारण सगळ्यांचीच धावपळ चालू होती. आम्ही दोघींनी अशी पटकन फुलाची वगैरे रांगोळी काढून घेतली आणि हे दोघे भाऊ बघतच राहिले मी काय करते ते. आणि नाना आम्हाला सांगत होते, म्हणजे माझे जे छोटे सासरे आहेत ते आम्हाला सांगत होते, की असं-असं करा, तसं कारण ते गावी असतात. मग त्यांना माहिती असतं. प्रत्येक संकष्टीला कोण कसं करतं, काय करतं. मग ते आम्हाला माहिती म्हणजे सांगत होते, की असं करा, तसं करा. कारण मला तर काही माहिती नव्हतं. कारण माझी ही लग्नानंतरची पहिलीच संकष्टी आहे. म्हणजे भरपूर झाल्या, पण बाळ लहान असल्यामुळं, आदू लहान असल्यामुळं मी काही 6 वर्षात कधी संकष्टीला गेलेच नाही. मी ह्याच वर्षी गेले पहिल्यांदा. आणि ते पण छोट्याला घरी ठेवूनच गेले होते. पहिल्यांदा गेले होते. कारण ते एकटे कसे जाणार ना गावी. कारण ते इथनं 1:30 वाजले होते निघायला. मग पुढचा प्रवास पूर्ण जंगलातलाच होता. अंधार होता पूर्ण. बाईकवर एकटे कसे जाणार? त्याच्यामुळं मग मी पण अचानक बोलले, "चला मी पण येते." मग मी अचानक निघाले होते. आई म्हटल्या, "जा." मग मी पण अचानक गेले. कारण मग तो छोटा एकटाच घरी राहिला होता. पहिल्यांदा राहिला, पण छान राहिला होता घरी. मग त्यांच्या सोबतीला म्हणून मी गेले. पण बाप्पाची इच्छा होती म्हणून मी तिथपर्यंत पोहोचले. आणि आपण म्हणतोच ना, की बाप्पाचं बोलावून आल्याशिवाय आपण कुठेही जाऊ शकत नाही. जेव्हा देव आपल्याला बोलवतो, देवाच्या मनात असतं, तेव्हाच आपण तिथपर्यंत पोहोचत असतो. कारण 6 वर्ष झाले माझ्या लग्नाला. मी एकाही संकष्टीला मी गेलेली नाही. मी इथनं आपलं काय असेल ते तेल वगैरे, मोदक वगैरे द्यायचे मी त्यांच्याकडे पाठवून. पण मी कधीच स्वतः गावी अशी संकष्टीला गेले नाही. जत्रेला वगैरे जात असते. पण देवाची इच्छा होती म्हणून मी आज तिथे संकष्टीला पोहोचले. एवढी रात्र होऊन सुद्धा देवाने मला निर्विघ्नपणे तिथपर्यंत पोहोचवलं. आणि छोटासा अनुभव सांगायचं झालं, तर एवढ्या रात्री 7:30-8 वाजले होते आम्हाला जायला. आणि तुम्ही बघसाल टायगर पॉइंटच्या पुढचा एरिया फुल जंगल एरिया आहे. आणि त्या जंगल एरियात आणि रोडवरती फक्त पांढरे पट्टे आहेत आणि धुकं म्हटल्यावरती गाडी चालवताना पुढच्या माणसाला काहीही दिसत नाही. अख्ख्या रोडला फक्त आमची एकच गाडी होती. आणि आम्ही चाललो होतो गाडीवरती आणि त्यांना दिसत नव्हतं. जोपर्यंत पांढरे पट्टे होते तोपर्यंत त्यांनी त्या पांढऱ्या पट्ट्यावरती गाडी चालवली. म्हणजे पुढं दरी आहे का रोड आहे की खड्डा आहे, काहीही दिसत नव्हतं अंधारात. पण योगायोग बघा, की बाप्पा विघ्नहर्ता असतात आणि बाप्पा नेहमी आपल्या मागे उभा असतात हे आपल्याला माहितीच आहे. तसंच आपले स्वामीही आपल्याबरोबर असतात. मी ना सतत तोंडात माझ्या नामस्मरण चालू होतं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त, गणपती बाप्पा मोरया, हे माझं नामस्मरण चालू होतं. आणि ते नामस्मरण करता-करता एक पॉइंट असा आला,
की तिथं आम्हाला काहीही दिसत नव्हतं जाताना. पूर्ण अंधार होता. आणि ते मला बोलले, की "निशा तू खाली उतर, टॉर्च लाव, आपण टॉर्चच्या उजेडावरती गाडी स्लो नेऊया." तर मी उतरणार तेवढ्यात एक मागनं स्कॉर्पिओ आली. मी त्या स्कॉर्पिओला हात केला आणि देवाची कृपा बघा गणपती बाप्पाची एवढ्या रात्री एवढ्या जंगलात ती स्कॉर्पिओ आली आणि त्यानंतर आम्ही त्या स्कॉर्पिओला हात करून त्याच्या पुढे आम्ही चाललो. त्याने मागनं आमच्या गाडी आणली. म्हणजे एक 10 मिनिटं तो आमच्या मागे होता आणि त्याच्या गाडीच्या उजेडावरती आम्ही चाललो होतो. म्हणजे अर्ध्यात त्या स्कॉर्पिओवाल्या बरोबर आम्ही गेलो. त्यानंतर तो त्यांच्या रोडने गेला. तिथून पुढे तो सीन झाला. तिथून पुढे जंगलात काहीच दिसत नव्हतं. 2 मिनिटं जोरात नामस्मरण चालू होतं. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ असं नामस्मरण मी वाढवलं. त्यानंतर एक परत ते तसंच झालं, की काहीच दिसत नव्हतं आणि तिथनं पुढं फुल जंगल होतं. आमच्या गावाला जाताना फुल जंगल आहे आणि त्या जंगलातनं जायचं. किती भीती वाटते एवढ्या रात्री. आणि त्यानंतर परत एक बसवाला आला. स्वामींची कृपा, दत्त महाराजांची कृपा, तो बसवाला आले आणि त्यानंतर मग मी त्या बसलाही देखील हात केला आणि त्या बसच्या उजेडावरती आम्ही निम्म्या रस्त्यात पोहोचलो. म्हणजे अर्ध्या तासाच्या अंतरावरती आम्ही त्या बसच्या उजेडात गेलो. आमची गाडी पुढं होती, बस मागे होती आणि त्या बसवाल्याच्या ह्याच्यात आम्ही गेलो. मग मध्यंतरी तो बसवाला त्याच्या रूटनी निघून गेला आणि त्यानंतर आम्ही एकटेच त्या रोडनी. पण एवढंच की स्वामींची कृपा, जोपर्यंत धुकं होतं तोपर्यंत गाड्या भेटत गेल्या. 2च गाड्या भेटल्या. पण त्या गाड्यांच्या उजेडावर आम्ही तेवढं धुकं पार केलं. त्याच्यानंतर धुकं गायब झालं. मग फक्त रोड म्हणजे जो गाडीचा उजेड आहे त्याच्यावरती आपण गाडी बघू शकतो. रोड आपल्याला दिसेल. ह्याच्यावरती आम्हाला बाप्पाने आणून ठेवलं आणि त्यानंतर आम्ही आमचा प्रवास सुरू केला. असं आणि त्यानंतर मग आमची तयारी वगैरे झाली. छोटासा अनुभव होता तो शेअर केला. आमची ओव्हरऑल सगळी मंदिरातली तयारी झाली आणि नानांचाही मी व्हिडिओ घेतला. म्हणजे आमचे जे ज्योती सासरे आहेत त्यांचे तुम्ही पाहिलं असेल. मग त्यांनाही खूप आनंद झाला. कुत्रेही मंदिरात आले होते. सगळ्यांचा मी असा ताईंचा वगैरे आमच्या सगळ्यांचा व्हिडिओ बनवून घेतला आणि त्यानंतर आम्ही गावकऱ्यांची वाट बघत होतो. कोण येतंय? कधी येते? असं आमचं चालू होतं. आणि त्यानंतर मी सहज दाखवलं, की 2 साईडला 2 देव आहेत. ताई माझ्याशी गप्पा मारत होत्या. मी त्यांना सांगत होते. छोटंसं शूट म्हणजे आमच्या गावातलं. त्यानंतर गावकरी आले आणि आरतीला आपल्या सुरुवात झाली. मग आम्ही दोघांनी जोडीने आरती केली. त्यानंतर ताईंनीही घेतली, भाऊंनीही घेतली. पण ही शूट ताईंनी केलंय म्हणून पण मी त्यांचं शूट करता नाही आलं मला. असं आमची ओव्हरऑल छान अशी आरती झाली. त्यानंतर आम्ही सकाळी लवकर उठलो. तर माझे मिस्टर आणि भाऊजींनी पाणी वगैरे तापवून ठेवलं होतं. दोघं जण मस्त गारव्यात शेकत होती. आणि हा आमचा पडगीच्या मागचा भाग म्हणजे परडं. तर तिथे असं आळूची पानं, माडाची झाडं, जे सगळं काही लावलेलं आहे असं. त्यानंतर आम्ही बाप्पाचं दर्शन घेतलं, कुलदैवताचं म्हणजे आपल्या घरातल्या देवाऱ्याचं दर्शन घेतलं आणि आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो. म्हणजे आम्ही ठाण्याला परत जायला निघालो. गावाला जाणं म्हणजे काय 1 दिवसाचं. कारण सगळ्यांची कामं असतात, सुट्ट्या असतात, कमी सुट्ट्या असतात. त्याच्यामुळं त्यानंतर आम्ही सगळ्यांच्या पाया वगैरे पडलं, खंडोबाचं दर्शन घेतलं, कुलस्वामींचं दर्शन घेतलं आणि आपलं भंडारा वगैरे लावला आणि आम्ही ठाण्याला जायला निघालो. आमची बैलं कशी आहेत ती पण किती गोजीरवाणी बघत होती. आतमध्ये आम्ही काय चाललंय काय नाही ते. मग आम्ही निघालो. त्यानंतर आम्ही दोघं जणच बाईकवर असल्यामुळे ती लोकं मोठ्या गाडीत गेले. आम्ही दोघंच होतो. मग माझा हट्ट, की उशिरा डॅमला पण थोडंसं थांबायचं आणि टायगर पॉईंटलाही थांबायचं. टायगर पॉईंटला थोडंसं थांबलो. तिथे थोडे फोटोशूट केले. त्यानंतर खाली आलो. भुशीच्या तळ्याच्या इथं आलो. भुशी तळ्याच्या इथं पण आम्ही थोडा वेळ थांबलो. खूप छान असं धुकं होतं तिथं. प्रचंड धुकं होतं. बघायला खूप सुंदर वाटत होतं. पाऊस पण खूप होता. तिथनं मग आम्ही Activa देण्यासाठी ताईंच्या घरी गेलो. तर ताईंनी छान अशी पावभाजी करून ठेवली होती. ताईंच्या घरचं काही शूट घ्यायला नाही जमलं. पण पटकन आम्ही पावभाजी वगैरे खाल्ली. कारण आम्हाला लेट झाला होता. ट्रेन होती 4:30ची. तोपर्यंत घेतली भेळ. मग आम्ही दोघांनी मिळून भेळ खाल्ली आणि मग ट्रेन आली. आमचा प्रवास ठाण्याचा सुरू झाला. सर्वांना श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव कमेंट करून नक्कीच सांगा आमचं गाव कसं वाटलं आणि आमचं गणपतीचं मंदिर तुम्हाला कसं वाटलं. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत नमस्कार. दिसतंय ना तुला ट्रेन येणार अशी